सांगलीत विशाल पाटलांच्या जल्लोषाच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे झेंडे पाहायला मिळालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, सांगलीतून विशाल पाटील महाविकास आघाडी सोबतच आहेत असं विश्वजित कदम यांनी त्यानंतर म्हटलेलं आहे। सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवत विशाल पाटील विजयी झालेले आहेत। त्यानंतर सांगलीत विशाल पाटलांच्या जल्लोषाच्या रॅलीत काँग्रेसचे झेंडे पाहायला मिळाले। विशाल पाटील निवडून आलेले आहेत, कसं बघता या विजयाकडे? मुळात ते बंडखोर उमेदवार हा तांत्रिक मुद्दा आहे, हा तांत्रिक शब्द आहे। ते काँग्रेसचेच उमेदवार आहेत, ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि विशाल पाटील हे काँग्रेससोबत राहतील, महाविकास आघाडीच्या सोबत राहतील, कारण त्यांना निवडून देण्यामध्ये सांगलीची जी जनता आहे, कुठल्याही विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत कुणाचा जय होतो कुणाचा पराजय होतो ठरवणारी त्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाची जनता असते। जनतेने हा निकाल दिलेला आहे, जनतेने हा निर्णय घेतलेला आहे आणि सांगलीची जनता ही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची आहे, काँग्रेस पक्षाला मानणारी आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रात जे काही घडतंय राजकारणात, त्या महायुतीच्या विरोधात जे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय राहुलजी गांधी असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांच्या पाठीशी सुद्धा ही जनता आहे, होती आणि पुढेही राहणार आहे। पण काँग्रेसच्या विचाराचा हा जिल्हा आहे, हे या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं आहे। नक्कीच तिकिटासाठी संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा देशानं असेल, मुंबई, नागपूर, दिल्ली सर्व फेऱ्या तुमच्या लोकांनी बघितलेल्या आहेत। कधी कधी असं वाटलं की या राजकारणातून बाजूला जावं, इतकं टोकाची भूमिका तुम्हाला घ्यायला लागली, इतका संघर्ष एका तिकिटासाठी करावा लागला, काय गणित काय आहे? नाही, कसं असतं, एखाद्या गोष्टीसाठी माणूस जेव्हा कष्ट घेतो आणि कष्टाच्या त्या समारोपाला जेव्हा माणूस येतो त्याची यशाची फार उत्सुकता असते, यशाची अपेक्षा असते। त्याच भावनेने गेले 2-2.5 वर्षापासून मी असेल, विक्रम सावंत, जयश्री वहिनी, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जिल्ह्यातले सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी काम करत होतो। जिल्ह्यात काँग्रेसची मूठ मी बांधली, माझ्यावर विश्वास या लोकांनी टाकला, सगळ्यांना मी एकत्र केलं, अनेक मोठमोठे कार्यक्रम मी केले, त्याला साथ मला लोकांनी दिली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही 2 वर्षापासून हे करतोय, त्या कुठेतरी आम्हाला वाटत होतं आता ही हक्काची काँग्रेस पक्षाची जागा काँग्रेसला मिळावी, आमची अपेक्षा होती। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।